ज्याच्यावर मी माझ्यापेक्षा जास्त प्रेम करत होतो त्याच मुलावर विश्वास न ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी तुझ्या शब्दांना सत्य मानते. त्या दिवसापासून माझा मुलगा माझ्यापासून दुरावला आहे. मला माझा तो राज परत मिळवून देऊ शकतेस का? त्यानंतर राजच्या जवळ जात ते म्हणाले, बाळा, मी तुझं चांगले बाप बनू शकलो नाही. त्या दिवशी मी तुझं ऐकून घ्यायला हवं होतं. प्लीज मला माफ कर. असे बोलताना त्यांनी हात जोडून विनवणी केली. राजने हळुवारपणे त्यांचे हात खाली केले आणि घट्ट मिठी मारली आणि त्या नीलकडे पाहत म्हणाले, नील, पोलिसांना फोन कर. हे ऐकताच शीतल खूपच घाबरली. शीतल अनिताकडे गेली आणि म्हणाली, अनु, माझं ऐक, प्लीज असं करू नकोस. तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. शीतलकडे रागाने पाहत अनिता म्हणाली, आणि तिने माझ्या मुलासोबत जे केलं त्याचं काय? प्लीज अनु, असं करू नकोस. मी तिला इथून खूप दूर घेऊन जाईन. ती पुन्हा कधीच राजच्या आयुष्यात परत येणार नाही. तिचं हे बोलणं कसं बसं पूर्ण होतच होतं. तेवढ्यात पोलीस तिथे दाखल झाले. नीलने सर्व पुरावे पोलिसांच्या स्वाधीन केले आणि श्वेताला ताब्यात घेण्यासाठी एक महिला पोलीस पुढे सरकली. राजकडे पाहत श्वेता जोरात ओरडली, मला सोडा. राज, राज, माझं तुझ्यावर प्रेम आहे. प्लीज, तू माझ्यासोबत असं करू शकत नाहीस. ती सतत किंचाळत होती, पण पोलीस अधिकारी तिला तिथून घेऊन गेले. शीतल हंबरडा फोडून रडत होती आणि त्या तिच्या जवळ गेली आणि म्हणाली, प्लीज शीतल, माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नकोस. पण जर तू श्वेताच्या बालपणी तिच्यासाठी थोडा जरी वेळ दिला असतास तर आज ही परिस्थिती उद्भवलीच नसती. मुलांना अगदी लहानपणापासूनच त्यांच्या पालकांकडून चांगले संस्कार आणि योग्य संगोपन मिळणे गरजेचं असते. अन्यथा ती चुकीच्या दिशेने भरकटू लागतात. बिझनेस म्हणजे सर्व काही नसतं आणि तोच सतत महत्त्वाचा नसतो. हो, मी मान्य करते की मुले हट्टी असू शकतात आणि सहसा त्यांचे पालकच त्यांचे ते हट्ट पुरवत असतात. पण प्रत्येक पालकाने आपल्या मुलांसाठी वेळ काढायलाच पाहिजे. त्यांना योग्य आणि अयोग्य यामधील फरक शिकवलाच पाहिजे. अन्यथा चुकीच्या लोकांच्या संगतीत सापडून ती शेवटी चुकीचा मार्ग निवडतात. जर तो किंवा दादा त्यावेळी तिच्यासाठी थोडा जरी वेळ काढला असता तर आज तिच्यावर ही परिस्थिती आली नसती. आता माझ्याकडे बघ, तुझ्याकडे सर्व काही आहे. फक्त तुझं स्वतःचं मूल सोडून. मी राजला समजवण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून श्वेताला शक्य तितकी कमी शिक्षा होईल. त्यानंतर श्वेताला सोबत घे आणि इथून खूप दूर निघून जा. चला, आम्ही निघतोय. सर्वजण एकामागून एक बाहेर पडले. राजचे घर आज यशवंतीने पूर्णपणे कोलमडून गेले होते. राज त्यांच्या शेजारी बसला आणि त्याने त्यांचा हात हळुवारपणे आपल्या हातात घेतले. बाळा, प्लीज मला माफ कर. आज मी माझ्याच संस्कारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मला स्वतःचीच अत्यंत लाज वाटत आहे. यशवंत यांचे डोळे पाण्याने डबडबले होते. वडिलांच्या खांद्यावर डोके टेकवत राज हळूच म्हणाला, बाबा, प्लीज स्वतःला इतकं दोष देऊ नका. यात तुमचं काहीच दोष नाही. तुमच्या जागी इतर कोणीही असते तर त्यांनी अगदी तसेच केले असते. यशवंत राजला घट्ट मिठीत घेतले. त्यानंतर नीलला जवळ येण्याची इशारा करत त्यांनी त्यालाही मिठी मारली. हे भावूक दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचेच डोळे पाणवले. ते सर्वजण काही वेळ हॉलमध्ये बसून आपापसात गप्पा मारत राहिले आणि त्यानंतर आपापल्या रूममध्ये निघून गेले. आपल्या रूममध्ये गेल्यावर राजने आपला मोबाईल फोन पाहिला आणि त्याला रियाचे 2 मिस कॉल्स दिसले. हे पाहताच राजला खूपच आनंद झाला. त्याच्या आनंदाला पारवार उरला नाही. त्याने एका क्षणात रियाचा नंबर डायल केला. पलीकडून रियाचा गोड आवाज राजच्या कानावर पडला. हॅलो. राजचे डोळे मिटले आणि त्याच्या ओठांवर एक खोल हास्य पसरले. हां, ऐकतोय, बोल. हॅलो, मी ह्याच्यापुढे आणखी काही नाही का? की तू हा मी असं अडकळतच राहणार आहेस? हे ऐकून रियाने डोळे घट्ट मिटून घेतले आणि हिंमत एकवटून ती म्हणाली,
मला मला तुझ्याशी एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे. आपण भेटू शकतो का? हे ऐकून राजला आनंदाने अक्षरशः वेळ लागायची वेळ झाली होती. मग त्याने विचारले, निशा जवळच आहे का? मग रियाने विचारले, का? काय झालं? नाही, फक्त विचारत होतो. खरंच तूच आहेस का, की दुसरं कोणीतरी? मला फक्त खात्री करायची होती. हे ऐकून रिया क्षणभर शांत झाले. मग म्हणाले, मी गंमत करत नाहीये. तेवढ्यात राज म्हणाला, ओके सॉरी, तू म्हणत असेल तर मी आत्ताच येऊ शकतो. मग रिया पटकन म्हणाले, नाही. मग तेवढ्यात राज म्हणाला, हे मी फक्त मस्करी करत होतो. उद्या भेटू. सांग ना कुठे भेटू? मग रिया म्हणाले, कॉलेजच्या बाहेर. काय? बाहेर? नाही नाही, नको रिया. त्याऐवजी कॉलेजच्या जवळच्या त्या कॅफेमध्ये भेटूया. विचारात पडलेली रिया पुटपुटली, हो. मग ती फोन ठेवणारच होती. राजचा आवाज भीतीदायक तीव्रतेने भरलेला रियाच्या कानावर पडला. हे ऐकून रियाच्या हृदयाची धडधड वाढली. तिला एकही शब्द बोलता आला नाही. आय लव्ह यू जान. मला खरंच तू हवी आहेस. हे ऐकून रियाचा श्वास घशातच अडकला. ती पूर्णपणे निशब्द झाली. रिया, तू ऐकत आहेस नाही का? तेवढ्यात मी आता फोन ठेवते असे म्हणत रियाने पटकन कॉल कट केला. मग राजे स्वतःशीच हसत आपल्या फोनकडे बघत राहिला. मग तो बेडवर आडवा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी नील आणि मिस्टर यशवंत ऑफिससाठी निघाले होते. राजे सुद्धा तयार झाला आणि रियाला भेटण्यासाठी बाहेर पडला. दरम्यान रिया आणि निशा आज सुद्धा कॉलेजला गेल्या नव्हत्या, कारण त्यांना राजला भेटायला जायचे होते. त्या दोघी कॅफेच्या दिशेने निघाल्या. राज त्यांची वाट पाहत होता आणि त्या तिथे पोचताच त्यांना पाहून त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. निशाने राजकडे पाहून प्रतिहास्य केले, पण रिया तिने मात्र राजकडे साधा एक कटाक्षही टाकला नाही. ती सरळ गेली आणि जाऊन आपल्या जागेवर बसली. त्या दोघींकडे पाहत राजने विचारले, तुम्हा दोघींना काही प्यायला आवडेल का? मग रियाने पटकन बोलून रिकाम झाले, काहीच नको. आम्हाला फक्त थोडा वेळ बोलायचा आहे आणि त्यानंतर आम्ही निघून जाऊ. त्यावर राज म्हणाला, ठीक आहे, सांगा तुम्हाला कशाबद्दल बोलायचे आहे? रिया काहीतरी बोलणारच होती की तेवढ्यात नील तिथे आला. राजने मग निशाला नील सोबत घेऊन जाण्यास सांगितले. निघण्यापूर्वी निशाने रियाकडे एक क्षणभर पाहिले. रियाने आजूबाजूला नजर फिरवली. संपूर्ण कॅफे पूर्णपणे रिकाम झाला होता, कारण राजने तो संपूर्ण कॅफे आपल्यासाठी बुक करून ठेवला होता. आज सकाळपासूनच रियाला एक प्रकारची विचित्र अस्वस्थता जाणवत होती. ती नक्की कशामुळे हे तिला सांगता येत नव्हते. जणू काहीतरी खूपच खतरनाक घटना घडणार आहे असेच तिला वाटत होते. विचारांची गर्दी दूर करण्यासाठी तिने आपले मान झटकले आणि मग ती बोलली, मी इथे तुला हे सांगण्यासाठी आले होते की प्लीज मला विसरून जा, कारण मी तुझ्यावर प्रेम करत नाही. आपल्या दोघांमध्ये काहीच शक्य नाही. मग तू अजूनही आशा का धरून बसला आहेस? हे ऐकून राजने रियाकडे फक्त भावशून्य नजरेने पाहिले आणि तो काहीच बोलला नाही. म्हणून रिया पुढे म्हणाली, बर, आपली साखरपुडा पुढच्या महिन्यात आहे आणि त्यानंतर परीक्षा संपल्याबरोबरच लगेचच लग्न. हे ऐकताच राजला अचानकच प्रचंड संताप अनावर झाला. तो उठला आणि त्याने त्यांच्या बाजूला असलेला टेबलावर जोरात एक लाथ झाडली. यामुळे दचकून रिया ही गडबडीने उभी राहिली. तिने हाताने आपले तोंड झाकले आणि घाबरून इकडे तिकडे पाहिले. मग धीर एकवटून ती राजला म्हणाले, तू हे काय करतोयस? मी तर तुला फक्त हे सांगायला आले होते की. तिचे बोलणे जेमतेम संपलेच होते. तेवढ्यात राजने संतापाच्या भरात रियाला पकडले आणि तिला भिंतीशी नेऊन दाबले. तिच्या अगदी जवळ झुकत त्याने विचारले, तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीच नाहीये का? सांग मला रिया. रियाला असे वाटले की जणू काही तिचे प्राणच निघून जात आहेत. रातच्या जड आणि दापा टाकणाऱ्या श्वासांची ऊब तिला आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती. मग तिने कुजबुजत म्हणाले, नाही. राजने पुन्हा तिला विचारले, खरंच तुझ्या माझ्यावर प्रेम नाहीये का?
पापण्याखाली झुकून रियाने नकारार्थी मान हलवली. हे पाहून राजने आपल्या हाताने तिचा चेहरा आपल्या वंजळीत घेतला आणि म्हणाला, माझ्या डोळ्यात एकदा बघ आणि ते बोल. रियाने आपले डोळे उघडले आणि राजच्या डोळ्यात थेट पाहिले. त्याच्या डोळ्यांमधील ती नसल्यासारखी मोहकता तिला नेमकी उलगडत नव्हती. जेव्हा जेव्हा ती त्या खोल गडद डोळ्यात पाहत होती तेव्हा ती पूर्णपणे त्यांच्यात हरवून जात होती. अगदी आत्ताही ती राजच्या त्या नजरेत पूर्णपणे हरवून गेली होती. राज आपल्या त्या शांत तरीही भेदक नजरेने तिच्याकडे पाहतच राहिला. मग त्याने एक हलकेसे स्मित केले आणि म्हणाला, तू म्हणतेस की तुझे माझ्यावर प्रेम नाही, तरीही मग मला तुझ्या डोळ्यात माझेच प्रतिबिंब का दिसते? राणी, राजचा श्वास आता वेगवान होऊ लागला होता. हे ऐकताच रियाने स्वतःला झटकन मागे ओढले आणि अडकळत म्हणाले, मी 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 तुला सांगितले होते ना, माझ्यापासून दूर राहा. पुन्हा कधीही माझ्यासमोर येऊ नकोस, कारण माझे तुझ्यावर प्रेम नाही. वाव, किती सहजपणे खोटे बोलतेस तू. तुला असे म्हणायचे आहे का की जेव्हा मी तुझ्याजवळ येतो तेव्हा तुला काहीच जाणवत नाही? रियाचं आणखी जवळ सरकत त्याने विचारले. रियाने नकारार्थी मान हलवले. त्यावर प्रतिक्रिया म्हणून राजने तिचा कमरेला विळखा घातला. तिला स्वतःच्या शरीराशी घट्ट ओढून घेतले. आपले कपाळ तिच्या कपाळाला टेकवले. एक दीर्घ श्वास घेतला आणि कुजबुजला. आता सांग मला, तू काय म्हणत होतीस? रियाचे डोळे आपोआप मिटले गेले आणि तिच्या गालावरून एक अश्रू वगळत राजच्या हातावर पडला. राज रियाच्या चेहऱ्याकडे एकटाक पाहत राहिला. मी माझ्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊ शकत नाही. जर त्यांनी माझ्यासाठी आकाशची निवड केली असेल तर मी त्याच्याशीच लग्न करेन. तिचे बोलणे जेमतेम संपलेच होते की राज तिचे डोकं धरून तिचे नाजूक ओठांवर प्रहार केला आणि वेड्यासारखे अतिशय तीव्र गतीने किस करू लागला. रियाचे बोलणे अर्धवट राहिले. तिचा श्वास तीव्र झाला. तिने राजला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मिठीतून सुटणे खूप कठीण होते. थोड्या वेळाने राज तिच्यापासून दूर झाला आणि म्हणाला, जर तू पुन्हा कधी त्या आकाशचं नाव घेतलंस तर मला माहीत नाही मी काय करेन. हे ऐकून रिया घाबरली आणि म्हणाले, तुला का समजत नाहीये? हे खरं आहे, माझं लग्न त्याच्यासोबतच होईल. राज रियाच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, एकदा तुझ्या वडिलांशी बोलून तर बघ. मला वाटतं ते नक्कीच तयार होतील. मी कसं सांगू तुला, मी त्यांचा विश्वास तोडू शकत नाही. ठीक आहे, पण तू माझे मन तोडू शकतेस का? रिया आपल्या जागेवर उठून म्हणाली, मी तुला शेवटचं सांगते, प्लीज आता माझ्या मागे येऊ नको. मी आकाशशीच लग्न करणार, कारण तो बाबांची चॉईस आहे. आणि तुझ्याबद्दल बोलायचं तर राजच्या डोळ्यात थेट बघत, तो माझ्याकडून कोणत्याही अपेक्षा न बाळगलेलीच बरी. आजपासून नाही, याच क्षणापासून मला तुझी काहीही पर्वा नाही आणि तूही माझी पर्वा करू नको. रियाने हे शब्द कोणतेही भावना न दाखवता म्हणाले. मग ती वळली आणि कॅफेमधून बाहेर पडू लागली. राज पटकन तिच्या समोर उभा राहिला. तर तुझ्या मनात अचानक लग्नाची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे, होय ना? तू एक मोठी चूक करत आहेस रिया. माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस. आम्हा ठाकूरांचा राग आणि हट्टीपणा ही एक धोकादायक शक्ती आहे. एकदा का आम्ही एखादी गोष्ट मनाशी ठरवली की ती मिळेपर्यंत आम्ही कशाची पर्वा करत नाही. मग कोणाचीही कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देणे मला बंधनकारक वाटत नाही. तेवढ्यात तिने आपला मनगट त्याच्या पकडीतून सोडवला आणि बाहेर पडण्याच्या दिशेने चालू लागली. आपला संताप आवरण्यासाठी राजने आपला हात भिंतीवर आपटला. मग रागाने कवळून तो बाहेर आला. रियाचा मनगट पकडला आणि तिला आपल्या गाडीकडे ओढू लागला. काय होत आहे हे रियाला कळायचं आतच. राजने तिला जबरदस्तीने गाडीत ढकलले आणि दरवाजे लॉक केले. त्याने कोणाला तरी पटकन फोन केला. काही शब्द बोलून तो ड्रायव्हरच्या सीटवर बसला आणि गाडी सुसाट पळवत निघून गेला. राजकडे घाबरून पाहत रियाने तरतरत्या आवाजात विचारले, तू मला कुठे घेऊन जात आहेस? गाडी थांबव.
निश्चित राहा मिसेस ठाकूर, तुझी इच्छा लवकरच मी नक्कीच पूर्ण करेन. लग्न करण्याची तुझी इच्छा खूपच प्रबळ आहे नाही का? राज अत्यंत वेगाने गाडी चालवत होता आणि त्याच्या संतापाने तिळपापड होत होता. राजचे ते शब्द ऐकून रियाच्या अंगावर काटा आला. काय तू हे काय बोलतोयस? प्लीज गाडी थांबव. राजने रियाचं डोळ्यात पाहिले आणि उत्तर दिले, ही गाडी आपल्या अंतिम मुक्कामावर पोचेपर्यंत थांबणार नाही. रियाचं डोळ्यात अश्रू दाटून आले. डोळ्यात पाणी साठलेल्या अवस्थेत राजकडे पाहत ती विनवणी करू लागले. ठाकूर साहेब, प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. गाडी थांबवा. काळजी करू नकोस मिसेस ठाकूर. रात्रीचे 2 वाजण्यापूर्वी मी तुला घरी सोडेन. दरम्यान जेव्हा नील आणि निशा त्या कॅफेमध्ये पोचले तेव्हा रिया आणि राज तिथे कुठेच दिसून आले नाहीत. निशाने नीलकडे पाहिले आणि विचारले, ते दोघे कुठे आहेत? तेव्हा नील म्हणाला, मी त्यांना फोन करून पाहतो. फोन करण्यापूर्वी नीलने कॅफेमध्ये इकडे तिकडे एक नजर टाकली. जेव्हा त्याने राजला फोन केला तेव्हा राजने फोन उचलला आणि रिया आपल्या सोबतच असल्याचे दुजोर दिला. हे ऐकून नीलने निशाला तिच्या पीजीवर सोडण्यासाठी प्रस्थान केले. रियाचे रडणे थांबतच नव्हते. ती सतत रडत होती. तिला असे रडताना पाहून राजच्या मनात संतापाची एक तीव्र लाट उसळली. त्याने रियाचा मनगट पकडले आणि तो रागाने गरजला, आता गप्प बस, नाहीतर मी किती भयानक असू शकतो हे तुला स्वतःच अनुभवावे लागेल. आपल्या मनगटावर राजची ती पकड जाणवून रियाला प्रचंड घाबरट वाटू लागले. तिने मनातल्या मनात विचार केला, जणू काही तुझ्यापेक्षा अधिक वाईट माणूस या जगात असूच शकत नाही. मग राजकडे पाहत ती म्हणाली, ही कसली जबरदस्ती आहे? राज, तू हे करू शकत नाही. मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. राज चिडून वरडला, का? तुला खरंच लग्न करायचं आहे ना? आणि तसंही तू त्या आकाशशी लग्न कर किंवा माझ्याशी, याने काय फरक पडणार आहे तुला? तू इतक्या निष्ठुर का वागत आहेस? रियाने डोळ्यात पाणी साठवून राजकडे पाहिले. बाबा हे सगळं सहन करू शकणार नाहीत. राज, ऐक प्लीज. त्यांना हजारो लोकांचे बोल ऐकावे लागतील आणि तसंही त्यांनी माझं साखरपुडा आधीच निश्चय केला आहे. नातेवाईकांना त्याबद्दल समजलंही आहे. त्यामुळे प्लीज असं काहीही करू नकोस ज्यामुळे लोकांसमोर माझ्या वडिलांची मान खाली जाईल. राज मात्र फक्त वेगाने गाडी चालवत होता. राज काहीच बोलत नाही हे पाहून रिया म्हणाली, तू ऐकतोयस ना? तेवढ्यात राज पुन्हा ओरडला, फक्त आपलं तोंड बंद ठेव, नाहीतर माझ्या हातातून कोणालाही दुखापत होईल. आपलं लग्न होत आहे आणि हाच या राजचा अंतिम निर्णय आहे. हे ऐकून रियाला राग येऊ लागला. म्हणून ती म्हणाली, मी तुझ्याशी लग्न करणार नाही. जरी तू माझ्यावर कितीही जबरदस्ती केलं तरीही मी त्या लग्नाला संमती देणार नाही. ठीक आहे. राजने लाल झालेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले. पण लग्न तर आधीच झालं आहे. याबद्दल तुझं काय म्हणणं आहे मिसेस रिया राजीव ठाकूर? राजने आपला मोबाईल फोन तिच्या डोळ्यासमोर धरला. रियाने पटकन राजच्या हातातला मोबाईल घेतला आणि त्याकडे पाहताच तिचे डोळे विस्फारले. मग तिने राजकडे पाहिले आणि म्हणाले, हे सगळं काय आहे? हे तू केलंस? हे तू नक्की कधी केलंस? मग राज म्हणाला, माझं प्रेम सिद्ध करण्याचा माझ्याकडे हाच एकमेव मार्ग उरला होता आणि मला तुला योग्य अयोग्य ह्यातील फरक समजावून सांगायचा होता. तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण तू ते मान्य करायला तयार नाहीस. तुला इतरांचे शब्द सहज समजतात, पण स्वतःचे मात्र समजत नाही. तू नक्की कधी मोठी झालेस? आता तर कायदेशीररित्या लग्नही झालं आहे. केवळ तुझ्या स्वतःच्या मन शांतीसाठी सांगतो. जो व्यक्ती ज्याला तू त्या पवित्र 7 वचनांच्या माध्यमातून स्वतःशी बांधून घेऊ इच्छितेस, अगदी तो सुद्धा मला तुझ्या हृदयातून आणि मनातून पुसून टाकण्यात असमर्थ ठरेल. मग रिया रडत म्हणाले, तू हे काही बरोबर करत नाहीयेस. हे चुकीचं आहे. तू माझी फसवणूक केली आहेस. माझ्या संमतीशिवाय तू माझी
सह्या घेतल्या आहेस? तेवढ्यात राज चिडून म्हणाला, बिनडोक्याचे बोलणे तुला समजत नाही. आणि तसंही मग आता तू जे काही करणार आहेस त्याला तू नक्की काय म्हणणार आहेस सांग मला. आता खरं तर रियाकडे बोलण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. काही वेळानंतर गाडी एका निर्मानुष्य जागी थांबली. रियाला काहीच समजत नव्हतं की तिच्यासोबत नक्की काय घडत आहे. गाडी थांबल्यावर तिने राजकडे पाहिले आणि म्हणाले, मी हे कधीच मान्य करणार नाही. हे एक जबरदस्तीने केलेले लग्न आहे. मग राज डेव्हिल स्माईल देत म्हणाला, मी तुझं हे लग्न आत्ताच्या आत्ता बदलून टाकेन मिसेस रिया राजू ठाकूर. हे ऐकताच रियाने घाईघाईने गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण मग राजने रियाचा हात पकडून तिला स्वतःच्या मांडीवर ओढून घेतले. त्यानंतर त्याने आपला चेहरा तिच्या मानेवर ठेवून कुजबुजला, तू माझ्यावर प्रेम करतेस तरीही ते व्यक्त करायला नकार देतेस? तू माझ्यापासून पळून जाते आहेस का? आपल्या मानेवर राजच्या श्वासांची वाढलेली गती जाणवून रियाने आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि विनवणी केली, ठाकूर साहेब प्लीज असे करू नका. राजने तिच्या मानेवर चुंबन घेणे सुरूच ठेवत उत्तर दिले, ठीक आहे, तू म्हणशील तसे करायला मी तयार आहे. पण तुला मला एक वचन द्यावे लागेल. तू तुझ्या वडिलांशी आपल्या दोघांबद्दल बोलशील आणि त्या आकाशशी लग्न करायला स्पष्ट नकार देशील. तिच्या मानेवरून चेहरा वर उचलत तो बोलत असताना त्याने आपली नजर तिच्या गुलाबी ओठांवर खेळवून ठेवली. रियाने तत्क्षणी आपले डोळे उघडले. तुमचे डोके ठिकाणावर आहे का? मी तुम्हाला एकदा सांगितले आहे ना, मी माझ्या वडिलांच्या विरोधात जाऊ शकत नाही. मी काय म्हणते हे तुम्हाला समजत नाही का? आता रियाला स्वतःलाही राग येऊ लागला होता. तुम्ही अशा प्रकारे माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही. तुम्हाला काहीच अधिकार नाही. हे ऐकताच राजचे डोळे क्रोधाने लालभुंद झाले. हो असे आहेत तर मग चला मिसेस ठाकूर, माझा हक्क काय आहे हे आपण आत्ता सिद्ध करूया. पुढे दुःखत्याने तिच्या ओठांवर एक हळुवार चुंबन घेतले. त्यानंतर रियाला आपल्या मांडीवरून उचलून त्याने तिला पुन्हा बाजूच्या सीटवर बसवले. मग तो गाडीतून बाहेर पडला. गाडीच्या दुसऱ्या बाजूने फिरून आला. रियाचा हात पकडला आणि तिला सोबत घेऊन टेकडीवर असलेल्या माता राणीच्या मंदिराच्या दिशेने चालू लागला. रियाने त्याच्या पकडीतून सुटण्यासाठी धडपड केली आणि आपले मनगट सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. पण राज एका उन्मत्त वेडगळ ध्यासाने पूर्णपणे पछाडलेला होता. रियाला वरच्या दिशेने नेत असताना तो म्हणाला, हे व्यर्थ प्रयत्न करणे थांबव. त्यानंतर त्याने तिला टेकडीच्या माथ्यावर वसलेल्या मंदिरापाशी नेले. तिथे राजच्या आदेशानुसार त्याच्या 2 साथीदारांनी आधी सर्व आवश्यक तयारी करून ठेवली होती. तो एक एकांत डोंगराळ प्रदेश होता. अशी जागा तिथे माणसांची वर्दळ जवळजवळ अस्तित्वातच नव्हती. रियाच्या मनात भीतीची एक वाढती लाट उमटू लागली. तरीही त्याबद्दल काहीही करण्यास ती पूर्णपणे असमर्थ होती. तेव्हा भटजी त्या दोघांनाही बसण्यास सांगितले. तेव्हा राजने रियाचा हात पकडला आणि तिला ओढून आपल्या शेजारी बसवले. थोड्याच वेळात भटजीने पवित्र मंत्रांचा उच्चार करत लग्नाच्या विधींना सुरुवात केली. जसे क्षण सरत गेले तसे रियाचे हृदय निराशेचं गर्तेत अधिकच खोल बुडू लागले. अखेरीस भटजी गठबंधन म्हणजेच त्या दोघांच्या वस्त्रांचे टोक एकमेकांशी बांधण्याचा विधी पार पाडला आणि त्यांना फेऱ्यांसाठी उभे राहण्यास सांगितले. राज तत्क्षणी उठून उभा राहिला, पण रिया मात्र तसेच बसून राहिली. तिची नजर पवित्र अग्नीच्या थरथरणाऱ्या ज्वाल्यावर खिळलेली होती. हे पाहून राजने तिचा हात पकडला आणि तिला वर ओढून उभे केले. जेव्हा त्याने त्या दोघांनाही उभे राहिलेले पाहिले तेव्हा पुन्हा मंत्रोच्चारास सुरुवात केली. रियाचा हात हातात घेऊन आणि अग्नीला साक्षी मानून राजने लग्नाच्या 7 फेऱ्या घेण्यास सुरुवात केली. रिया त्याच्या मागोमाग चालत होती, एखाद्या रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या बाहुलीप्रमाणे त्याच्या प्रत्येक पाऊलाशी आपले पाऊल जुळवत. थोड्या वेळाने एकदा का फेरे पूर्ण झाले तेव्हा राज आणि रिया दोघंही आपापल्या जागी बसले. जेव्हा भटजी मंगळसूत्र विधी आणि कुंकू लावण्याचं विधीसाठी सूचना दिली तेव्हा राजने आपल्या बोटातली सोन्याची अंगठी काढली. ती एका पवित्र लाल
धाग्याला बांधली आणि रियाच्या गळ्यात घातली. त्यानंतर एका चिमूटभर कुंकू घेऊन त्याने रियाचं भांगात ते भरले. रियाचे डोळे आपोआप मिटले गेले. तर राज मात्र आपल्या नवविवाहित वधूकडे एकटाक पापणीही न हलवता पाहत राहिला. तेवढ्यात भटजींचा आवाज त्यांच्या कानावर पडला. विवाह सोहळा संपन्न झाला. या क्षणापासून तुम्ही पती पत्नी झाला आहात. रियाकडे आपल्या त्या थंड वेदक नजरेने पाहत राज म्हणाला, आता तुझ्यावर माझा पूर्ण अधिकार आहे नाही का मिसेस रिया राजवीर ठाकूर? आता खऱ्या अर्थाने तू माझी अर्धांगिनी झाली आहेस. आता चल आपण देवीचे आशीर्वाद घेऊया एका सुखी आणि आनंदी आयुष्यासाठी. बाकीच्या गोष्टीबद्दल आपण आज रात्री बोलू, जेव्हा मी तुला भेटायला येईन असे म्हणत त्याने रियाचा हात हातात घेतला आणि तिला देवीच्या मंदिराकडे घेऊन गेला. रियाने मनातल्या मनात विचार केला, तू मला आज रात्री तेव्हाच भेटू शकशील जर मी बेंगळूरमध्ये असेल तेव्हा. पण बाबा आणि मी तर आज दुपारी मुंबईला निघणार आहोत. मी तुझ्यापासून जितकी दूर राहीन तितकेच माझ्यासाठी ते अधिक चांगले ठरेल. तिला खोल विचारांमध्ये मग्न पाहून राज स्वतःशीच पुटपुटला, तर उद्या मुंबईला जायचं तुझं बेत आहे तर बर, पण ते तेव्हा शक्य होईल जर मी तुला जाऊ दिलं तर. मी तर फक्त रात्र होण्याचा वाट पाहतोय, मग बघूच तुला. दोघे हात जोडून देवी समोर उभे राहिले. प्रियाने डोळ्यात दाटलेल्या अश्रूंशी देवीकडे पाहिले. हे देवी आई, हे तू काय केलेस? अवघ्या काही क्षणातच तू माझे संपूर्ण आयुष्य पार बदलून टाकलेस. पण का? मी तुझ्याकडे केवळ ठाकूर साहेबांच्या सुखाचीच मागणी केली होती. तरीही वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद नसतानाही तू आम्हा दोघांना ह्या बंधनात बांधून टाकलेस. पण मी बाबांना काय सांगणार? त्यांना हे समजलं तर? हे देवी आई, काय होईल जर त्यांनी माझ्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले तर? मी असं मुळीच घडवू देऊ शकत नाही. मी मुंबईला जाते आणि फक्त परीक्षेसाठीच बेंगळूरला येते. मी आता ठाकूर साहेबांचं आसपासही फिरकणार नाही. मी त्यांच्यापासून जितकं दूर राहीन तितकं ते माझ्यासाठी चांगले आहे. जर मी त्यांच्यापासून अंतर राखून राहिले तर कदाचित काही दिवसात ते मला विसरूनही जातील. हो, मी हेच करते. रिया मनातल्या मनात देवीची मूक प्रार्थना करत होती. राजही देवीसमोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, हे देवी आई, मला माहीत आहे जे घडलं ते फार चुकीचं होतं. मी उचललेल्या ह्या पावलामुळे प्रत्येकालाच खूप वेदना होतील, पण हे करणं अत्यंत गरजेचं होतं माझ्या आणि रियाच्या भविष्यासाठी. माझी रिया इतकी निरागस आहे की तिच्या मनात काय चाललं आहे हे कुणाशीही उघडपणे बोलण्याचं धाडस तिला सहसा होत नाही. माझं तिच्यावर प्रेम आहे. मग मी जाणून बुजून हातावर हात धरून बसून राहिलो असतो आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ दिलं असतं का? आकाशाने त्याचं कुटुंब हे खरोखरच अत्यंत नीच लोक आहेत. मग मी तिला जाणीवपूर्वक अशा दलदलीस कसं पाठवलं असतं? त्याने रियाकडे पाहिलं. ती तिथे डोळे मिटून उभी होती. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या आयुष्यात तुझं स्थान किती महत्त्वाचं आहे याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस. तुझ्या मनात सध्या जो राग आहे तो मी खूप लवकर नाहीसा करेन. फक्त मला एक वचन दे की तू कायम माझ्यासोबत राहशील. या जगातलं सर्व सुख मी तुझ्या चरणी आणून ठेवीन. तुझंही माझ्यावर मनापासून प्रेम आहे. तुझ्या मनातली ही नाराजी मी खूप खूप लवकर दूर करेन. त्यानंतर त्या दोघांनीही भटजींचा आशीर्वाद घेतले. राजच्या अंगरक्षकाने भटजींना त्यांची दक्षिणा दिली आणि त्यांना निरोप दिला. राजने रियाचा हात धरला आणि तिला खाली गाडीपर्यंत घेऊन गेला. त्याने तिच्या चेहऱ्याकडे एकटाक पाहिले. रडल्यामुळे तिचा चेहरा गुलाबी रंगाने उजळून निघाला होता. त्यातच तिच्या बंगात भरलेले गडद लाल रंगाचे कुंकू, ज्यापैकी थोडे तिच्या नाकावरही पसरले होते, ते तिचं सौंदर्यात आणखीन भर घालत होते. अरे बापरे, तू इतकी गोंडस का आहेस? माझ्या ह्या नवविवाहित वधूकडे नुसते पाहिल्यावरच मला. चल आता मी तुला तुझ्या पीजीवर सोडून देतो. जर आपण इथे आणखी वेळ थांबलो तर मी काय करून बसेन?
हे मलाही सांगता येणार नाही. त्याने हळुवारपणे रियाचा हात घेतला, तिला गाडीत बसवण्यास मदत केली आणि मग स्वतः गाडी चालवण्यासाठी दुसऱ्या बाजूने जाऊन ड्रायव्हरच्या सीटवर बसला. त्यावेळी दुपारचे 1 वाजले होते. रिया शांतपणे खिडकीबाहेर पाहत बसली होती. डोकेदुखीमुळे तिच्या कपाळाची नस सणसणत होती. थोड्या अंतरापर्यंत गाडी चालवल्यानंतर राजने गाडी बाजूला थांबवली आणि रियाकडे पाहत विचारले, तुझ्या माहेरी किती दिवसांसाठी जाणार आहेस? हे ऐकताच रियाने राजकडे अशा नजरेने पाहिले की जणू काही ती त्याला जिवंत गिळून टाकेल. तू माझ्याकडे अशा प्रकारे रागाने का पाहतेस मिसेस ठाकूर? मी काही चुकीचे बोललो नाही ना? शेवटी आता तू खऱ्या अर्थाने एका विवाहित स्त्री झाली आहेस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू आता ठाकूर घराण्याची सून आहेस. त्यामुळे आता बेंगळूर हेच तुझे घर आहे आणि मुंबई तुझे माहेर आहे. अर्थात आपण आधी माहेरी जाण्याचं विधी पूर्ण करू आणि तिथून तू परत आल्यावर तुझा गृहप्रवेश होऊन जाईल. हरिया बाहेर पाहतच म्हणाले, प्लीज मला घरी सोडा. ठीक आहे, मी तुला सोडून देईन, पण नीट लक्ष देऊन ऐक. जर तू मुंबईमध्ये एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ राहिलीस तर मी स्वतः तुला घ्यायला येईन. त्याने तिला असे सांगितले आणि गाडी थेट पीजीच्या दिशेने वळवली. दुसरीकडे निशा तिच्या आईशी फोनवर बोलत होती. तेवढ्यात धाराची बेल वाजली. आई, मी नंतर बोलते हां, असे बोलून ती पुढे आली आणि तिने दरवाजा उघडला. समोरचे दृश्य पाहून ती अवाकच झाली. रिया, हे सगळं काय आहे? रिया तिच्या समोर उभी होती. निशाला पाहताच ती आत आली, निशाला मिठी मारली आणि मोठ्याने रडू लागली. अगं शांत हो ना, नक्की काय झालंय? निशा निशा त्याने माझ्या इच्छेविरुद्ध जाऊन माझ्यासोबत. या पलीकडे तिला काहीच बोलता आले नाही. रिया, आधी तू शांत हो, ये इथे बस, मग मला सविस्तर सांग. रियाने निशाला सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सगळी हकीकत सांगितली. हे ऐकून निशाला सुरुवातीला राजचा खूप राग आला. मग थोडा वेळ विचार केल्यानंतर ती स्वतःशीच म्हणाली, पण हे पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे होते. नाहीतर ही मुलगी खरोखरच त्या वेड्या खुळा माणसाशी लग्न करून बसली असती. मग रियाकडे पाहते म्हणाले, ठीक आहे, आता जे काही झालं ते आपण आता बदलू शकत नाही. तू आधी जाऊन फ्रेश होऊन घे. काका आता कोणत्याही क्षणी येतच असते. याबद्दल आपण नंतर बोलू. आज जे काही घडलं ते अत्यंत चुकीचं होतं. हे जबरदस्तीचे लग्न मला मुळीच मान्य नाही, असं म्हणत ती बाथरूममध्ये निघून गेली. आत गेल्यावर तिने शॉवर सुरू केला. त्या पाण्याचं धारेखाली ती उभी राहिली आणि तिला अनावर रडू कोसळलं. तिच्या कपाळावरचं कुंकू पाण्यासोबत वाहून गेलं आणि त्याने जमिनीवर गडद लाल रंगाचा डाग उमटवला. त्या दिवशी घडलेला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक आठवण तिच्या डोळ्यासमोर पुन्हा तरळून गेली. मग विचारांच्या गर्तेतून बाहेर येत ती उभी राहिली. तिने आंघोळ करून बाहेर आली. आता तिला थोडं बरं वाटत होतं, तरीही तिचं डोकं अजूनही जड आणि ठणकत होतं. तिने घड्याळाकडे पाहिलं. दुपारचे 3 वाजायला आले होते, तरीही राजेंद्र अजून परतले नव्हते. निशा, बाबा अजून आले नाहीत ग? त्यांचा काही फोन आला होता का? तिचं हे विचारणं पूर्ण व्हायचं आतच धाराची बेल वाजली. दाराशी एक तरुण उभा होता, ज्याच्या हातात जेवणाची एक पिशवी होती. तो पार्सल निशाचं हातात देत केवळ इतकंच म्हणाला, ठाकूर साहेबांनी हे पाठवलं आहे, आणि तो निघून गेला. रियाकडे पाहत निशा म्हणाली, हे बघ, तुझ्या नवऱ्याने म्हणजे तुझे ठाकूर साहेब तुझी किती काळजी घेतात ते बघ. त्याने जेवण पाठवलंय, चल काहीतरी खाऊन घे. मला भूक नाहीये, तिने उत्तर दिलं आणि ती आपल्या वडिलांचा नंबर डायल करू लागली. नेमका त्याच वेळी तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो मेसेज राजकडून आलेला होता. तो वाचण्यासाठी तिने आपला इनबॉक्स उघडला. मिसेस ठाकूर, एखाद्या समजूतदार मुलीप्रमाणे शांतपणे जेवण कर, नाहीतर मला स्वतः तिथे येऊन तुला भरवावं लागेल. हा मेसेज वाचताच रियाचं हृदयाची धडधड प्रचंड वाढली. मग केवळ भीतीपोटीच तिने निशाला जेवण वाढायला सांगितले आणि ती जेवायला बसली. त्यावेळी साधारणपणे सायंकाळचे 4 वाजले होते.
रियाला अजूनही डोकेदुखीचा तीव्र त्रास होत होता. तिने आधी आपल्या वडिलांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन काही केला लागत नव्हता. रियाला आता काळजी वाटू लागली. तिने त्यांना आणखी 2दा फोन केला, पण पुन्हा एकदा तो फोन लागला नाही. आपला मोबाईल बाजूला ठेवत ती निशाला म्हणाली, जर बाबांचा फोन आला तर प्लीज मला उठव. माझं डोकं खूप टणकतंय. मला वाटतं थोडी झोप घेतली तर मला बरं वाटेल. हो नक्कीच, तू निवांत आराम कर. काका आता कोणत्याही क्षणी येतच असतील. हे ऐकून रिया बेडवर आडवी झाली.